आता पाहूया लोकसभेसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अजित पवार गटाचा लोकसभेच्या 10 जागांवर दावा, मात्र कुणाला किती आणि कोणत्या जागा हे वरिष्ठ नेते ठरवतील। जागा वाटपावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। मतदारसंघावर अजित पवार गटाने दावा केलेला आहे। याची चर्चा जी आहे ही मीडियात करण्यासारखी गोष्ट नाही आहे। ते जे आहेत बसतील एकत्रित आणि महायुती जी आहे मग ठरवेल कोणाला कुठली जागा किती जागा हे तिथे ठरेल। नारायण राणेंची लोकसभा उमेदवारी निश्चित सूत्रांची माहिती। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी भाजपकडून राणे उमेदवार असल्याची माहिती। राणे विरुद्ध विनायक राऊतांमध्ये थेट लढत होणार। नारायण राणेंमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याची हिंमत नाही, पराभव दिसत असल्याने राणे पळ काढतायत। अशा पळपुट्या राणेंचा नक्की पराभव करू, विनायक राऊतांचा राणेंवर हल्लाबोल। मात्र नक्कीच आहे की नारायण राणेंना ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये लढण्याची हिंमत जी पाहिजे ती हिंमतच नाहीये। त्यांना माहिती आहे 1001% पराभव होणार आहे। पराभव समोर दिसतोय पण पळ काढायचं अशा पद्धतीने हे पळपुटे नेते आहेत। अशा कुत्रा मांजराला मी घाबरत नाही, लोकसभा निवडणुकीवरून विनायक राऊत आणि संजय राऊतांच्या टीकेला नारायण राणेंचं प्रत्युत्तर। त्याला घाबरून मला मांजरा कुत्र्यांना मी घाबरत नाही हे दे सांग त्याला। कुत्री मांजरांना मी नाही घाबरत आणि निवडणुकीत काशा ह्याच्या कारणासाठी नाही म्हणालो। आता सगळं झालं ना, आयुष्यात मिळालं ना, त्याच्यासारखं काय आहे। राहुल नार्वेकरांना दक्षिण मुंबईतून निवडणूक लढण्याचे आदेश, सूत्रांची माहिती। कोकणी मराठी चेहरा असल्याने नार्वेकरांच्या नावाला पसंती। दक्षिण मुंबईतून अरविंद सावंतांविरोधात नार्वेकर मैदानात उतरण्याची शक्यता। पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पडणार। पक्षाने लोकसभा लढवायला सांगितली तर लोकसभा लढवणार। राहुल नार्वेकरांकडून लोकसभा लढवण्याचे संकेत। भारतीय जनता पार्टी जी जबाबदारी माझ्यावर देईल, विधानसभेची असेल तर विधानसभेत काम करील, जर का केंद्रात काम करायचं असेल, लोकसभेत काम करायचं असेल, तसा पक्षाचा आदेश असेल तर तिकडे काम करील, जर पक्ष संघटनेत काम करायचा आदेश असेल तर तिकडे काम करील। कोकणात कुणीही लढू द्या, विजय शिवसेनेचाच होणार। नारायण राणेंच्या लोकसभा उमेदवारीवरून संजय राऊतांचं वक्तव्य। यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड कोणी लढला आमच्या समोर तरी विजय हा शिवसेनेचाच होणार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे उमेदवार लोक टाळतायत। एका खासदारकीसाठी भाजपची 50 ते 60 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी असल्याची चर्चा। हा पैसा येतो कुठून, रोहित पवारांचा सवाल। तर मराठा आंदोलनावर केलेल्या वक्तव्याचा राणेंना फटका बसणार, रोहित पवारांचा दावा। सुनेत्रा वहिनी आणि आमची भेट कौटुंबिक, केंद्रीय आणि राज्याचे नेते जे सांगतील तो निर्णय मान्य। मागच्या वेळेपेक्षा यावेळी समीकरणं बदललेली, भाजप आमदार राहुल कुल यांची प्रतिक्रिया। सुनेत्रा वहिनींची आणि माझी जी भेट झाली ती आमची कौटुंबिक भेट होती। या संदर्भामध्ये जे काही केंद्रामधली नेतेमंडळी निर्णय घेतील तो स्वीकारून आम्ही सगळेजण पुढे जाणार आहोत आणि राज्याचे आमचे नेते मान्य देवेंद्रजी जे सांगतील त्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी पुढे जाण्याचं ठरवलेलं आहे।